हॅलो हाय नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपण आज बनवणार आहे मेथीची भाजी। तर चला मग मी दाखवते तुम्हाला। हे बघा, सगळ्यात पहिले मी घेतली आहे मेथीची भाजी धुवून, आणि आता आपण त्याला कट करून घेणार आहे। व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची। मी सुक्की भाजी बनवणार आहे मेथीची। तर ते बघा, मी मस्तपैकी धुवून घेतलेली आहे। आधी साफ केली मस्तपैकी आणि नंतर धुवून घेतली, आणि धुवून घेतल्याच्यानंतर स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली। आणि आता मी तिला कट करून घेत आहे। दाखवते तुम्हाला, एकदम बारीक कट करून घ्यायची, म्हणजेच की जे दाताखाली काडे लागते ना आपल्या, तर ते लागत नाही आहे। त्याच्यामुळं होतापर्यंत निसताना पण काड्या जास्त घ्यायच्या नाही त्यामध्ये, आणि साफ करताना आणि काड्या घ्यायच्या नाही जास्त, आणि काटताना पण मस्त बारीक काटायची, म्हणजेच की दाताखाली ते काड्या लागत नाही किंवा दातात अडकत नाही काडी शेपूच्या भाजीची। ते बघा, मस्तपैकी मी बारीक करून घेते शेपूची भाजी। आणि आता मी त्यामध्ये पहिले तर कढई ठेवून घेते आणि तुम्हाला दाखवते कशी कशी बनवते म्हणून। हे बघा, आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब हे नक्कीच करा। तर हे बघा, आपली मेथीची भाजी मस्तपैकी बारीक कट करून झालेली आहे। आता आपण कढई ठेवून घेऊया। हे बघा, मस्तपैकी तुम्हाला दाखवते मी किती बारीक काटली। जेवढी बारीक काटणार ना तेवढी मस्त लागते खायला। हे बघा, मी तुम्हाला दाखवते किती मस्त बारीक कट करून घेतलेली आहे। हे बघा, एकदम बारीक। कोणी म्हणणार का की मेथीची भाजी म्हणून। तर आता बघा, मी कढई ठेवते सगळ्यात पहिले। बघा, मी कढई ठेवून घेतली, गॅस चालू केला, आणि आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकू थोडंसं। हे बघा, तेल टाकून घेतलं। तेल गरम झालं की, आणि आता आपण तोपर्यंत मिक्सरला वाटण काढून घेऊ। मिक्सरला वाटण काय काय लावायचं आहे बघा, सांगते तुम्हाला। हिरवी मिरची, शेंगदाणे, जिरे आणि लसूण, एवढं सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। हे बघा, मी दाखवते तुम्हाला। हे बघा, मिरची मी कट करून घेतलेली, कारण की अख्खी मिरची टाकली ना तर मिक्सरच्या भांड्यातून निघत नाही, अख्खी मिरची अडकते मध्येच। तर त्यासाठी मी बारीक कट करून घेते, म्हणजेच की ते व्यवस्थित निघते नॉर्मल मस्तपैकी, जसं आपल्याला पाहिजे तशी निघते मस्तपैकी। आणि हे बघा, आणि आता आपण हे सगळं हे करून मिक्सरवरून बारीक करून घेऊ। आणि थोडेसे मी शेंगदाणे घालते। हे बघा, शेंगदाणे, आणि मी थोडीशी साईडला मटकीची डाळ पण भिजत टाकली आहे त्यात टाकण्यासाठी। तर हे बघा, आता आपण बारीक करून घेऊया। हे बघा, मी बारीक करून घेतलेलं आहे, आणि आता आपण यामध्ये टाकलेलं आहे लसूण, आणि मी मिक्सरचं जे वाटण आहे ना ते मी बारीक करून घेतलं आहे। आता टाकलं लसूण, मोहरी, जिरे। आता आपण यामध्ये भाजी टाकू, म्हणजे कारण की भाजी फ्राय करून झाली ना तर व्यवस्थित लागते आणि मस्त शिजते, आणि चव पण भारी येते त्याची। त्याला थोडीशी फ्राय केली तर लसूण वगैरे टाकून। तर हे बघा, आता आपण मस्तपैकी लसूण आणि जिरे जे आहे ना ते आपले मस्तपैकी तडतडलेले आहे। आता आपण याच्यामध्ये टाकू भाजी टाकून घेऊया आता। आणि खूप लोक आहे ना सपोर्ट नाही करत आहे, त्यांना वाटतं की हे असे रेसिपी बघून काय पण, आणि असं काही दुसरं बी काहीतरी टाकेल ना त्याला सपोर्ट करतात, पण असं व्यवस्थित चांगल्या लोकांना कधी लोक सपोर्ट नाही करत। हे बघा, मी आता हळद आणि भाजी टाकून घेतली। आता आपण त्याला मस्तपैकी हलवून घेऊया, मिक्स करून घेऊ। हे बघा, मस्तपैकी मिक्स करून घेते, आणि लगेच आपण याच्यामध्ये जे वाटण आहे की नाही ते आपण टाकू। हे बघा, मस्तपैकी मिक्स झालेली सगळी, आणि आता आपण त्यामध्ये वाटण टाकून घेऊ। बघा, अशी मस्त हे करून घ्यायची, आणि आता मी त्याच्यात लगेच वाटण टाकते। हे बघा, आता आपण हे वाटण मी बारीक करून घेतलेले मीडियम पद्धतीनं, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, असं मी घेतलेलं आहे करून। आणि आता मी याच्यात ते टाकून घेतलेलं आहे। आता आपण याला पण मिक्स करून घेऊ मस्तपैकी। आणि अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा मेथीची भाजी। सुक्की भाजी कुठली पण, मेथीची भाजी, शेपूची भाजी तर खूप मस्त लागते। एकदा नक्कीच तुम्ही करून बघा, ट्राय करा एकदा।
हे बघा अशा पद्धतीने बनवा एकदम, आणि बनवून मला कमेंटमध्ये सांगा की कशी बनली आहे म्हणून. खूप छान बनते, टेस्ट बनते खाण्यासाठी. हे बघा आता झालेले आपलं मिक्स करून, आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे काय बोलते त्याला, मटकीची डाळ. मटकीची डाळ लक्षात पण येत नव्हतं फटाफट कुठली डाळ, कारण नेहमी काम नाही पडत ना मटकीच्या डाळीचं, त्यासाठी लक्षात पण येत नव्हतं कुठली डाळ म्हणायचं म्हणून. मटकी डाळ कधीतरी असं काहीतरी असलं तर हे बघा मी भिजत टाकली होती मटकीची डाळ, आणि आता आपण मधी टाकून घ्यायची. म्हणजे कसं की जे मटकीची डाळ आहे ना ती थोडीशी आपल्याला शिजवून घ्यावं लागेल, भिजलेली पण तरी पण थोडीशी शिजवावं लागेल भाजीपेक्षा जास्त. नाही तर भाजीने सोबत जर हे केलं ना तर मटकी डाळ शिजत नाही आणि भाजी जास्तच गाळ होऊन जाते. त्यासाठी आपण मध्ये 1-5 मिनटासाठी ठेवायचं, आणि ठेवून झालं की मस्त शिजली अशी थोडीशी, अशी जास्त गाळ नाही करायची, थोडीशी अशी आरात कच्ची राहिली की थोडीशी अशी नॉर्मल अशी येवा लागली की लगेच मिक्स करायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा. कारण जास्त गाळ झाली ना तर त्याची चव एकदम बदलते, छान नाही लागत आहे. त्यासाठी थोडी कमी शिजलेलीच ठेवायची. थोडं जास्त नखाने असं दाबून बघायचं, चेक करायचं की कितपत शिजलेली आहे, जास्त गाळ नाही होऊ द्यायची. ते बघा जेवढे आपल्याला शिजायला पाणी लागणार आहे, जेवढी भाजी पाहिजे तेवढं आपण टाकून घेऊया. जास्त घट्ट पण नाही झाली पाहिजे आणि जास्त पतली पण नाही झाली पाहिजे. आणि आता आपण सगळ्यात लास्टला आपण मीठ टाकून घेतलेलं आहे हे बघा. आणि आता आपण 5 मिनटासाठी आपण त्याला झाकून ठेवू, आणि मग तुम्हाला दाखवते फायनली भाजीचा लुक कसा आलेला आहे. तर आपण 5 मिनटासाठी आपण त्याला झाकून ठेवूया आता भाजीला. हे बघा अशी मस्तपैकी डाळ पण मस्त झालेली शिजलेली आहे. हे बघा आता आपण याला झाकून ठेवूया. हे बघा, आणि दुसरीकडे मी चपाती पण लाटली आहे, चपाती पण करून घेतली. लगेच दोन्ही पण खाण्यासाठी रेडी झालेले आहे, भाजी पण आणि चपाती पण. आणि मी तुम्हाला दाखवते फायनली लुक कसा आलेला आहे भाजीचा. हे बघा एकदम मस्त आलेला आहे आणि एकदम खायला पण खूप टेस्टी लागते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा.